भिकारणीचं काम आहे. दामिनी, काही काय बोलतेस तू? हिच्यावर आरोप का करतेस असा? हे बघ, पारू असं कधीही करणार नाही. दादासाहेब, मी जे काही बोलतेय ना ते खात्रीपूर्वकच बोलतेय. मला खात्री आहे हे सगळं या भिकारीनीच केलंय. दामिनी, तू उगाच त्या पोरीला गुन्हेगार ठरवत जाऊ नकोस. ऐका ना, यावेळी मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ही मोलकरीण आदित्यच्या रूम मधून अशी गुपचूप लॅपटॉप घेऊन जात होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. विचारा तिला. ए, तू घेऊन गेलीस ना लॅपटॉप? हा, तूच केलं ना हे सगळं? बोल. पारू, गप्प काय आहेस? हे बघ, मला माहितीये तू हे केलं नाहीयेस, पण तू सांग ना तिला खडसावून की तू हे केलं नाहीयेस म्हणून. दामिनी काकू, पारूचा याच्याशी काही संबंध नाही येतो. पारू, बोल ना. दामिनी मॅडम खरं बोलताय. मीच घेतला होता तुमचा लॅपटॉप. का खोटं बोलतेस? हा? तू हे नाही करू शकत पारू. मला माहितीये पारू. हे बघ, तू चुकून बेडरूम मधून लॅपटॉप घेऊन आलीस का हॉलमध्ये? तुझ्या लक्षात येत नाहीये. तू पारू, तू हे नाही तोडू शकत. तू माझं नुकसान नाही करू शकत पारू. पारू, प्लीज तू गप्प राहू नकोस आता. प्लीज बोल. एक मिनिट. तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस का? पारू, हे दिसतंय तितकं सरळ नाहीये. अजून कोणीतरी इन्व्हॉल्व आहे यात. माझ्यामुळे पारूला ऐकून घ्यावं लागतं यार. काय करू, काही सुचत नाहीये मला. सरळ कबूल करून टाकतो की या सगळ्यात माझा हात आहे. अजिबात तोंड उघडू नको, म्हणजे चांगलीच नजर ठेवू नये माझ्यावर. या दोघांचा विषय ना, नवरा बायकोतला विषय. आपण का थांबलो इथे? हा, आणि तसंही तुमच्या सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालाय. मीच काही खाल्लं नाहीये. मला भूक लागलीये प्रचंड. तुम्ही तुमचं बघा, मी चाललीये खायला. काय काय सुरू असतं ना या घरात, देव जाण. प्रीतम सरांची अशी काय अडचण असेल की त्यांना हे असं काम करावं लागलं?